अडथळे म्हणजे स्वामींची परीक्षा नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा संकेत. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात की आपण मनापासून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण कितीही प्रयत्न केले तरी ते काम पुढे सरकत नाही. एखादी संधी हातातून निघून जाते, एखादे नाते अचानक तुटते, एखादा व्यवसाय अडचणीत येतो किंवा आपण ठरवलेला मार्ग अचानक बंद होतो. अशा वेळी आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. स्वामी माझ्यावर नाराज आहेत का? माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? मी प्रार्थना करतो, स्वामींचे नामस्मरण करतो, तरी माझ्या वाट्याला संकटे का येतात? पण भक्तांनो, प्रत्येक अडथळा हा शिक्षा नसतो. कधी कधी अडथळा म्हणजे स्वामींनी आपल्याला थांबवलेला हात असतो. आपल्याला ज्या रस्त्यावर जायचे असते, तो रस्ता आपल्यासाठी योग्य असेलच असे नाही. आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असते, पण त्या गोष्टीमुळे भविष्यात आपले नुकसान होणार असेल, तर परमेश्वर आपल्याला त्या गोष्टीपासून दूर ठेवतो. त्यावेळी आपल्याला वाटते, माझे काम बिघडले. पण काही काळानंतर लक्षात येते, अरे, ते काम थांबले म्हणूनच माझे आयुष्य वाचले. यालाच स्वामींची कृपा म्हणायची. एक अडथळा आला म्हणजे स्वामी नाराज आहेत असे नाही. भक्तांनो, जीवनात अडचण आली की आपण सर्वप्रथम देवाला दोष देतो किंवा स्वतःला दुर्दैवी समजतो. पण एक क्षण थांबा. स्वतःला विचारा, हा अडथळा मला थांबवण्यासाठी आला आहे की मला वाचवण्यासाठी? कदाचित ज्या नोकरीसाठी तुम्ही खूप धावत होता, ती नोकरी मिळाली नाही कारण पुढे तिथे तुमच्यासाठी मोठे संकट असणार होते. कदाचित ज्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यभराचा साथीदार समजत होता, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली कारण तिच्यासोबत राहून तुम्ही स्वतःला हरवणार होता. कदाचित एखादा व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा निर्णय वारंवार पुढे ढकलला गेला कारण त्यावेळी तुमच्याकडे पुरेसा अनुभव किंवा योग्य परिस्थिती नव्हती. आपण म्हणतो, स्वामींनी माझे काम का थांबवले? पण स्वामी कदाचित म्हणत असतील, बाळा, तू ज्या दिशेने चालला आहेस तिथे धोका आहे. थोडा थांब, मी तुला दुसरा मार्ग दाखवतो. म्हणून अडथळा आला की घाबरू नका. थोडे थांबा, मन शांत करा आणि स्वामींना विचारा, स्वामी, यात माझ्यासाठी काय शिकवण आहे? दोन वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. आजच्या जगात प्रत्येकाला पुढे जायचे आहे. लवकर पैसा मिळावा, लवकर यश मिळावे, लवकर घर व्हावे, लवकर व्यवसाय वाढावा, लवकर प्रसिद्धी मिळावी. पण भक्तांनो, आयुष्यात फक्त वेग महत्वाचा नसतो. दिशा योग्य असणे त्याहून महत्वाचे असते. समजा एखादी व्यक्ती खूप वेगाने गाडी चालवत आहे, पण तिची दिशा चुकीची आहे, तर ती व्यक्ती आपल्या ध्येयापासून अधिकाधिक दूर जात राहील. याउलट दुसरी व्यक्ती हळूहळू चालत आहे, पण तिची दिशा योग्य आहे. कदाचित ती उशिरा पोहोचेल, पण योग्य ठिकाणी पोहोचेल. आपल्या जीवनातही असेच असते. काही लोक तुमच्यापेक्षा पुढे गेलेले दिसतील. त्यांच्याकडे पैसा असेल, घर असेल, गाडी असेल, यश असेल, आणि तुम्हाला वाटेल, मी मागे राहिलो. पण स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या वेगाशी स्वतःची तुलना करू नकोस. तुझी दिशा योग्य आहे का ते पहा. तुमचे एखादे काम थांबले असेल तर निराश होण्यापूर्वी विचार करा, हा मार्ग खरोखर माझ्यासाठी आहे का? कधी कधी बंद झालेले दार हे अपयश नसते, ते दुसऱ्या दाराकडे जाण्याचे आमंत्रण असते. तीन मनातील भीती आपल्याला सर्वात मोठा अडथळा बनते. भक्तांनो, बाहेरचे अडथळे आपण कधीतरी पार करू शकतो,
पण मनातील भीतीचा अडथळा सर्वात कठीण असतो. माझ्याकडून होईल का? मी अपयशी झालो तर? लोक काय म्हणतील? सगळे माझ्यावर हसले तर? असे प्रश्न मनात आले की आपण प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानतो. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अपयश म्हणजे प्रयत्न करून अपयशी होणे नसते, तर प्रयत्न करण्याची संधी असूनही भीतीमुळे प्रयत्न न करणे असते. स्वामी भक्तांनो, भीती संपण्याची वाट पाहू नका. भीती असतानाही एक छोटे पाऊल उचला. आज एक पाऊल, उद्या दुसरे पाऊल, आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्याची भीती वाटत होती ती भीती आपल्या मनानेच मोठी केली होती. स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी माझे स्वामी आहे. 4 एक छोटीशी प्रेरणादायी कथा. एका गावात माधव नावाचा एक साधा तरुण राहत होता. माधव खूप मेहनती होता. त्याला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा होता. त्याने पैसे जमा केले, जागा पाहिली, सामानाची व्यवस्था केली. पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण निर्माण होत होती. कधी पैसे कमी पडत, कधी जागा मिळत नसे, कधी माल वेळेवर येत नसे. माधव हळूहळू निराश झाला. एक दिवस तो स्वामींच्या मंदिरात गेला. स्वामींच्या चरणी बसून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला, मग माझे काम का होत नाही? मंदिरातील एका वृद्ध भक्ताने त्याला पाहिले. त्यांनी माधवला विचारले, काय झाले? माधवने सर्व सांगितले. वृद्ध भक्त हसले आणि म्हणाले, तू स्वामींकडे काम पूर्ण करून देण्याची मागणी करतो आहेस, पण कदाचित स्वामी तुला कामापेक्षा मोठी गोष्ट देत आहे. माधवने विचारले, ती कोणती? वृद्ध म्हणाले, योग्य वेळेची वाट पाहण्याची बुद्धी. माधव काहीच बोलला नाही. वृद्ध पुढे म्हणाले, जर तुझ्या हातात लगेच यश आले असते तर कदाचित तू गर्विष्ठ झाला असतास. जर व्यवसाय लगेच मोठा झाला असता तर कदाचित चुकीचे निर्णय घेतले असतेस. पण या अडचणी तुला शिकवत आहेत. माधवच्या मनाला हे पटले. त्याने त्या दिवसापासून तक्रार करणे सोडले. तो प्रयत्न करत राहिला, नवीन कौशल्य शिकला, पैशांचे नियोजन केले, लोकांशी व्यवहार करायला शिकला, आणि काही महिन्यांनी त्याचा व्यवसाय सुरू झाला. यावेळी तो आधीपेक्षा अधिक तयार होता. माधवला तेव्हा समजले, अडथळे त्याला थांबवत नव्हते, अडथळे त्याला तयार करत होते. 5 नाती तुटली म्हणून जीवन संपत नाही. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वेदनांपैकी एक म्हणजे एखादी जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर जाणे. आपण एखाद्याला मनापासून प्रेम देतो, त्याच्यासाठी त्याग करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण एखाद्या दिवशी ते नाते तुटते. मग मन विचारते, माझी काय चूक होती? मी एवढे केले तरी मला सोडून का गेले? भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यभरासाठी आलेली नसते. काही माणसे आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, काही आपल्याला अनुभव देण्यासाठी येतात, काही आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात, आणि काही माणसे आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावरच आपल्याला स्वतःची किंमत समजते. म्हणून एखादे नाते संपले तर स्वतःला दोष देऊ नका. स्वामींच्या चरणी ते नाते सोपवा. मनात म्हणा, स्वामी, जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्या आयुष्यात ठेवा आणि जे माझ्यासाठी योग्य नाही ते शांतपणे माझ्यापासून दूर करा. हे म्हणताना मनापासून विश्वास ठेवा.
कारण कधी कधी नात्याचा अंत हा तुमच्या जीवनाचा अंत नसतो, तो नवीन अध्यायाची सुरुवात असतो. 6. प्रयत्न करा, पण परिणाम स्वामींच्या चरणी सोडा. भक्तांनो, फक्त नशिबावर बसून राहणे ही श्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे करणे. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मेहनत करा. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करा. घरातील परिस्थिती बदलायची असेल तर योग्य निर्णय घ्या आणि त्यानंतर परिणाम स्वामींच्या चरणी सोडा. यालाच म्हणतात प्रयत्न माझा, निर्णय स्वामींचा. आपण अनेकदा परिणामाबद्दल इतके चिंतित होतो की वर्तमानातील प्रयत्न विसरतो. आज काय करता येईल याचा विचार करा. उद्याचे काय होईल हे स्वामींवर सोडा. 7. सोडून देणे म्हणजे हार मानणे नाही. लेटिंग गो म्हणजे सर्व काही सोडून देणे नाही. याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करू नका. याचा अर्थ आहे ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडणे. एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करेल हे तुमच्या हातात नाही. भूतकाळात काय झाले हे तुमच्या हातात नाही. दुसऱ्याचे वर्तन तुमच्या हातात नाही, पण तुमची प्रतिक्रिया तुमच्या हातात आहे. तुमचा प्रयत्न तुमच्या हातात आहे. तुमची प्रार्थना तुमच्या हातात आहे. तुमचा विश्वास तुमच्या हातात आहे. म्हणून जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि जे आपल्या हातात आहे ते पूर्ण ताकदीने करा. 8. अडचणींच्या काळात स्वामींचे नामस्मरण. जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा मनाला आधाराची गरज असते. त्यावेळी शांतपणे डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि स्वतःला आठवण करून द्या ही परिस्थिती कायमची नाही. आज संकट आहे, उद्या मार्ग सापडू शकतो. आज अश्रू आहे, उद्या हसू येऊ शकते. आज दार बंद आहे, उद्या दुसरे दार उघडू शकते. फक्त विश्वास सोडू नका. 9. स्वामींची कृपा कधी कधी अडथळ्याच्या रूपात येते. आपण स्वामींची कृपा म्हणजे फक्त चांगल्या घटना असे समजतो, पण कधी कधी कृपा ही अडथळ्याच्या रूपातही येते. आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीपासून दूर जातो ही कृपा. वाईट निर्णयापासून वाचतो ही कृपा. धोकादायक मार्ग बंद होतो ही कृपा. थोडा वेळ थांबावे लागते ही कृपा. कारण स्वामींना आपल्या इच्छेपेक्षा आपले कल्याण अधिक महत्त्वाचे असते. म्हणून प्रत्येक वेळी मला हे का मिळाले नाही असे विचारण्याऐवजी एकदा विचारा स्वामींनी मला हे का मिळू दिले नाही. या एका प्रश्नामुळे आपल्या विचार करण्याची पद्धत बदलू शकते. शेवटचा स्वामी संदेश. प्रिय भक्तांनो, जर सध्या तुमच्या आयुष्यात अडथळे आले असतील, एखादे काम थांबले असेल, एखादे नाते तुटले असेल, अपयशाची भीती वाटत असेल किंवा भविष्याबद्दल चिंता वाटत असेल, तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे आयुष्य थांबलेले नाही. कदाचित स्वामी तुम्हाला योग्य क्षणाची वाट पाहायला सांगत आहे. कदाचित स्वामी तुम्हाला दुसऱ्या दिशेने घेऊन जात आहे. कदाचित तुमच्यामध्ये अजून काही शिकण्याची गरज आहे आणि कदाचित तुमच्यासाठी जे येणार आहे त्यासाठी स्वामी तुम्हाला आतून तयार करत आहे. म्हणून धीर सोडू नका, प्रयत्न सोडू नका, नामस्मरण सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःवरील आणि स्वामींवरील विश्वास सोडू नका. आज मनापासून स्वामींच्या चरणी म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज,
माझ्या आयुष्यात जे काही घट आहे त्यामागचा अर्थ मला समजण्याची बुद्धी द्या. चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेवा. योग्य मार्गावर चालण्याचे धैर्य द्या. माझ्या मनातील भीती दूर करा. जे माझ्या हातात आहे ते करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवण्याची श्रद्धा द्या. आणि शेवटी फक्त एकच विश्वास ठेवा. स्वामी माझ्या सोबत आहेत. कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामींच्या नावाचा आधार मनाला पुन्हा उभे करण्याची शक्ती देतो. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.